नमस्कार. सानिक रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. एक आता लेख वाचला मगाशी दुपारी आणि लेखकाचं नाव नाही माहिती मला, नाही तर त्यांचा नक्की उल्लेख केला असता, पण मला तो खूप भावला की सन्मान निधी पेन्शन, की प्रत्येकाला वृद्धापकाळी सन्मान निधी म्हणजे पेन्शन गरजेची आहे, किंवा त्यांच्या हातामध्ये आर्थिक स्वातंत्र्य असावं. जर सुरुवातीला त्यांनी कमवलेलं असेल, समजा पेन्शन निधी नसेल, तर त्यांनी जे काही आधी बँक बॅलन्स जो ठेवलेला आहे त्याचे व्यवहार त्यांना करता आले पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. काय माहितीये का, आता सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. पूर्वी जर तुम्ही नोकरी करत असाल तर ती तुम्ही तुमचा बॅलन्स तुमच्या जवळ ठेवा. पेन्शन मिळत असेल तर उत्तमच. पार्टनरची तुम्हाला अर्धी पेन्शन मिळत असेल ते पण चांगलं आहे. ती पुंजी तुमची एक म्हणतात एक मोठी ठेव आहे. कारण आजकाल कोणासाठी काही करायचं म्हटलं तर नुसतं शाब्दिक पुरेसं होत नाही, हे आजकाल मला जाणवायला लागलं. फार कशाला, अगदी आलेल्या गेलेल्यांसुद्धा आपण असं काहीतरी भरभरून दिलं आणि ते पैशात दिलं म्हणजे वस्तू रूपात दिलं तर त्याला असं खूप काहीतरी महत्व प्राप्त होतं. आणि मग त्याला असं काहीतरी म्हणतात, असं नुसतं म्हणत नाही की मला म्हणजे यांनी अशी साडी दिली, मला 2000ची साडी दिली. अगदी लहान मुलगा सुद्धा सांगतो, मला न कॅडबरी आणली होती, एवढं दे, 200 रुपयाचं बॉक्स होतं. सहज म्हणत नाही की मला आजी आजोबांनी चॉकलेट गोळे आणले, बिस्किट आणली, असं नाही. सगळ्या गोष्टीचं मूल्य आजकाल पैशात केलं जातं. तेव्हा तुम्हाला म्हातारपणी आर्थिक स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. कोणाबद्दल भावना व्यक्त करतानासाठी सुद्धा पैसे हवेतच, हे मला नक्की माहिती आहे. ही गोष्ट वाचल्यावर तर मला खूपच जाणवलं की अरे खरंच आहे की प्रत्येकाला म्हातारपणाची तरतूद म्हणजे फक्त तब्येतीसाठी नाही, आजकाल प्रेम व्यक्त करायला, माया व्यक्त करायला सुद्धा पैशाची गरज लागते. पूर्वी म्हणायचे कशाला म्हातारपणी पैसा आहे, मुलं बघतात, पण आजकाल मुलांना सुद्धा त्यांचे खर्च असतात. सहज जाता जाता जरी ते बोलले की आई या महिन्यात मला खूप खर्च आहे बरं का, माझे हप्ते आहेत, माझे हे आहे, किंवा सून जरी बोलली की हो बाबा आमचा घराचा हप्ता आहे, ते कुठेतरी इथे मनाला लागून जाईल बघा. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, जी तुमची बचत आहे किंवा पेन्शन आहे ती योग्य वेळेस योग्य व्यक्तीला देणं, म्हणजे काय तुम्हाला जे द्यायचं आहे, प्रेमपूर्वक भेट द्यायची आहे, ती तुम्ही पैशाच्या रूपात म्हणजे वस्तू आणून त्यांना देऊ शकता. आणि मी अजून एक सांगते की बायकांनी हे पैसा हा आपल्या गाठीशी ठेवलाच पाहिजे, तरच तिची किंमत होते. शेवटपर्यंत आज पैसा बायकांच्या गाठीशी असावा. मध्ये एक मी व्यक्ती मला भेटली होती एका कार्यामध्ये, आणि ते सांगत होते, बऱ्यापैकी वयाने मोठी होती, 70च्या पुढची होती, आणि ते सांगत होते की मी रोज सकाळी चहा पिताना विचार करतो की मी काल 10 रुपये तरी कमवले का, तर मी आज हा चहा प्यायच्या लायक आहात. किती असं बोलकं उदाहरण आहे की या वयात सुद्धा तो माणूस विचार करत होता की मी 10 रुपये तरी कमवले का काल. तर मी सगळ्या बायकांना सांगू इच्छिते की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणजे स्वतः कमवा. मी मध्ये सुद्धा एक व्हिडिओ केला होता की तुम्ही आर्थिक स्वावलंबी व्हा आणि कुठल्याही वयामध्ये तुम्ही करू शकता. प्रत्येकीच्या हातात काहीतरी कला आहे आणि ही कला तुम्ही जोपासा, वाढवू शकता. मी तुम्हाला काय सांगते, वाढवू शकता. आज कितीतरी ठिकाणी बचत गट स्थापन झालेले आहेत, तिथे तुमची कला प्रदर्शन करा, किंवा बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन आजकाल असे ॲडव्हर्टाईज तुम्ही करू शकता. तुमच्या त्यासाठी नातवंडांची मदत घ्या, सुना मुलींची मदत घ्या. तुम्ही केलेल्या कलाकुसरीला खूप योग्य दाद, माझी एक मैत्रीण आहे, योग्य दाद मिळते बरं का. माझी एक मैत्रीण आहे, या वयाला जर 70ची आहे, सुंदर सुंदर स्वेटर विणते. आधी तिला काहीच माहित नव्हतं की आपल्याला एवढं मिळू शकतं, तर इतके सुंदर स्वेटर तिच्या सुनेने एक दिवशी असंच फेसबुकवरच्या ग्रुपवर तिने तिचे फोटो टाकले, आणि तिला आज असंख्य ऑर्डर्स असतात. असंख्य, मी तुम्हाला सांगते असंख्य. सतत तिचा हात असा 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 चालू असतो, आपल्याशी आपण गेलं ती बोलत असतो तरी सुद्धा तिचा हात असा स्वेटर विणत असतो. आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान आहे की ती या वयात सुद्धा काहीतरी कमवू शकते, हे अक्षरशः म्हणजे विलक्षण आहे. म्हणजे आपण म्हणजे त्याला शब्दात नाही मी व्यक्त करू शकता. आपण जे कमवतो त्याला एक तेज असतं. तुम्ही दुसऱ्याच्या पैशावर, मी तेच सांगते, दुसऱ्याच्या पैशावर तेव्हा तर थोडा एक निंदेपणा येऊ शकतो. मुलं आपलीच आहे, सुना आपल्याच आहे, मुलगी आपली आहे, जावई आपली आहे, पण आपल्याला कुठेतरी मागताना किंवा हात पसरताना इथे कुठेतरी असं कालवतं बघा.
आला असेल तुम्हाला, बरेच जण त्यातला अनुभव आला असेल, तर असा मिंधेपणा आला नाही पाहिजे. शेवटपर्यंत तुम्ही ताठकड्याने जगा, ताठकड्याने राहा. याच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य हे गरजेचं आहे. तुम्ही कमवलेलं असेल तर ते आर्थिक व्यवहार कसे करायचे, कुठे पैसा जास्त गुंतवला. आज सिनियर सिटीजन्सच्या सुद्धा खूप छान छान स्कीम आहे की त्याच्यावर थोडं व्याज इतर अकाउंटपेक्षा व्याज जास्त असतं, त्याच्यात गुंतवा. फक्त सुरक्षित ठिकाणी गुंतवा. कुठेही गुंतवू नका, कारण आपली आयुष्यभराची पुंजी असते ती. तर तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवा आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर करा आणि तुमचं म्हातारपण अगदी ताठ मानेनी म्हणजे सन्मानाने घालवा. नाही तर मग काय होतं, आपण खूप असं म्हणजे मी बघितलेत काही ठिकाणी की अगदी मलूल मलूल म्हातारपण आहे आणि ते आपल्याला बघवत नाही आहे की म्हणजे मुलांच्यावर डिपेंड. भले त्यांनी नोकरीमध्ये खूप वरची पोस्ट असेल आणि जर सगळं मुलांना देऊन बसलेले असतील आणि आता जर आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर त्यांची अवस्था फार फार बिकट होत जाते. तर ह्याच्यासाठी थोडं सजग होणं गरजेचं आहे. तर थोडं सजग व्हा, आर्थिक स्वातंत्र्य मिळवा आणि सन्मानाने राहा. म्हणजे सन्मान निधी हा शब्द त्यांनी त्या लेखात वापरला आहे. तर मला खरंच हा पेन्शनसाठी सन्मान निधी हा शब्द अतिशय भावला. तर हा तुमचा सन्मान निधी अगदी तुमच्या नातवंडावर प्रेम करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा वापरू शकता. कोणाकडे हात पसरायची तुम्हाला वेळ येणार नाही. तुम्ही जर हातपाय अजून हलवू शकाल तर नक्की तुम्ही तुमच्या हातातल्या जी कला आहे त्याचा तुम्ही छानपैकी प्रचार करा, प्रसार करा, त्यातनं अर्थार्जन करा. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. बघा, मी सांगितलेलं तुम्हाला कुठेतरी विचार करायला लावणारं भाग पडणार आहे. विचार तो नक्की विचार करा. आणि मी तुम्हाला सांगते ना, कुठल्या वयात कमवायचं वगैरे असे ह्याच्यासाठी लाज बाळगायची नाही. कुठेही लाज बाळगायची नाही. कुठे आपण काही चोरी हे करत आहे, डाका घालत नाहीये. त्यामुळे कुठेही कमवताना लाज बाळगू नका आणि छान सन्मानाने तुम्ही म्हातारपण घालवा. माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेन. मी या वयात सुद्धा अजूनही अर्थार्जन करते. तुम्ही सुद्धा करा आणि सन्मानाने जगा. मनापासून धन्यवाद.